तर तुम्ही खरंच ती महास्पीड्सर अभियान राबवलं. तर एकदा मला संक्षिप्त स्वरूपात सांगा ना, की काय नक्की तुमची थॉट प्रोसेस काय होती ते अभियान सुरू करण्याबाबत? नाही, आता कसं आहे की लेदर बॉल क्रिकेट खेळणं तसं सोपं नसतं, कारण त्याला तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते, क्लब जॉईन करावं लागतं, डिस्ट्रिक्ट जॉईन करावी लागते, तिथं तुम्हाला सिलेक्ट व्हावं लागतं. सिलेक्ट झाल्यानंतर मग त्याच्या एक वेगळ्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या मॅचेस होतात, क्लब लेवलच्या मॅचेस होतात, त्यातून मग मुलं सिलेक्ट होतात. मग ते वरती येऊन मग आम्ही त्यांच्यावर लक्ष घालून त्यातून काही मुलं आम्ही सिलेक्ट करतो. ही प्रक्रिया फार मोठी आहे. आता याच्यामध्ये काही असं मुलं असतात की त्यांनी कधीच लेदर बॉल क्रिकेट खेळलेलं नसतं, नाहीतर खेळतात, ते खूप जबरदस्त आहे, त्यांच्यात पोटेन्शियल आहे, पण त्यांची टीम वीक आहे आणि ती टीम पुढे येत नाही, आणि ती पुढे न आल्यामुळे आमचं लक्ष त्या मुलावर जात नाही. मग ह्याच्यासाठी सगळं बायपास करून डायरेक्ट आपण एक स्पर्धा सुरू करावी असं आमचं सगळ्यांचं मत होतं, जेणेकरून मुलांना मुलींना डायरेक्ट अप्लाय करता येईल. आणि जेव्हा आम्ही रिजनल लेवल वाईज, म्हणजे आम्ही विभागनिहाय तिथं ही स्पर्धा घेतली होती, ती सगळी मुलं आली, जे कुणी आली त्याला बॉलिंग टाकता येते का नाही टाकता येत, संधी दिली आणि त्यातून ही मुलं पारदर्शक पद्धतीने काढली. म्हणजे ज्यांना कदाचित ते क्रिकेट खेळलेच नसते, नाही तर टेनिसवर बॉलिंग करतात पण लेदरवर आले नसते, अशांना आपण तिथं संधी दिली. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण जातोय, आपण हिरे शोधून आणतोय, ते काम आम्ही तिथं केलं आणि तसे हिरे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आम्हाला मिळालेले आहेत. ते कदाचित त्यातलं एखाद दुसरा इंडियासाठी सुद्धा खेळू शकतो. वा.